बाबूराव जन्मत दौरा। मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आज बाबूरावचा जन्मत दौरा घेऊन मी आलेलो आहे म्हैसा गावामध्ये। आणि बरंच ऐकलं होतं म्हैसा गावाबद्दल, खूप सदन गाव आहे, खूप चांगलं गाव आहे। आणि आज येण्याचा योग आला आणि आज इथं मुसाच्या हॉटेलमध्ये आज मी बसलेलो आहे आणि इथले काही गावकरी मित्र आपल्या सोबत आहेत। काय नाव आपलं भाऊ? दत्तात्रय शंकर देसाई। देसाई साहेब माझ्यासोबत आहेत। आणि काय उद्योगधंदा? आपण सध्या शेती करतोय। हा, याच्या आधी पत्रकारिता करत होतो। पत्रकार होते पूर्वी आणि आता शेती करतो म्हणताय। काय शेतीत सध्या इथं ऊस आहे, ऊस आहे। बरं, पाण्याचं नियोजन आहे? पाण्याचं नियोजन आहे, अच्छा, व्यवस्थित आहे। स्कीम मुळे पाणी मजबूत आहे, बऱ्यापैकी चांगला आहे। हा, चांगला पिकतो। काय वातावरण काय 20 तारखेच्या अनुषंगानं? येणार की सुरेश भोखाडे निश्चितपणाने निवडून येणार। यांनी डायरेक्टच सांगून टाकलं बघा। म्हणजे कसं आहे माहिती काय, मी एक विचारण्याच्या आधीच यांनी बोलून टाक। हा, पण कशासाठी हो? नाही, त्यांनी कामं केलेली आहेत। गेल्या 15 वर्षात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत। त्यामुळं त्यांची निवड, त्यांचे हे उमेदवार आहेत जे दिले ते यथायोग्य अगदी ठीक आहे आणि ते निश्चितपणाने निवडून येणार याबद्दल अगदी 100% गॅरंटी। भजीचा एक राऊंड व्हायलाच पाहिजे आपला। नाही, भजीची तुम्ही एवढं सांगायला आणि द्या की भजी काय लेट आहे काय? घ्या घ्या भजी घ्या, आहे घेऊया। घ्या, तेल बघू नका, चव बघा, घ्या। हा ना, हा, आता चव आली बघा बोलण्याला। होय, मग तुम्ही म्हणताय 15 वर्षात कामं केली आहेत। 15 वर्षापूर्वीचं म्हैसाळ कसं होतं? या तुलनेनं कमी होतं, त्यावेळेला इतकी कामं नाही व्हायची। आता होतात चांगली कामं। पाठपुरावा होत नव्हता त्याचा पाठपुरावा होता। आता नाही, त्यावेळेला काय आपली सत्ताच नव्हती, त्यामुळे नाही इतकं होत नव्हतं काम। आता बीजेपीच्या कालावधीत मात्र बऱ्याचपैकी कामं झालेली आहेत। अच्छा, काय काय योजना इथं राबवल्या गेल्यात? इथं मुख्य म्हणजे रस्ते, हा, पाण्याची टाकी, ही अशी सगळी कामं झालेली आहेत। सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे। बर, आणि आता जी लाडकी बहीण योजना जी काही घोषित केलेली होती त्याचा बऱ्याच महिलांना फायदा झालेला आहे। तुमच्या गावात काय वातावरण? आमच्या गावामध्ये महिलांचं जे मतदान होणार आहे त्यामधलं अधिक 5 ते 10% मतदान होईल। महिलांचा आधी पडतो तर ते गृहीत धरून त्याच्यापेक्षा जास्त ऍडिशनल 5-10% मतं ज्यादा मिळतील। मग त्याचा काही फायदा झाला का महिलांना? 100% फायदा झाला। किती महिने झाले? किती महिने झाले म्हणजे योजना चालू होऊन किती पैसे आले प्रत्येक घरात? 4 महिन्याचे आले ना? 4 महिन्याचे पैसे आलेले आहेत। म्हणजे योजना नुसती घोषित केली आणि बंद झाली असं काय नाही होणार। आणि बीजेपीचं सरकार आलं तर हे चालू राहणार, वाढून देणार, 2100 देणार आहेत। अरे वा, तर ते त्याबद्दल लोकांना ती गॅरंटी वाटते। त्यामुळं बीजेपीलाच लोक मतदान करणार, महिला वर्ग जास्तीत जास्त मतदान करणार। अगदी शेतामध्ये सुद्धा महिला कामावरती आलेल्या ज्या चर्चा करतात त्या म्हणतात काय वाटेल ते होऊ दे बाई, भाऊनच मतदान करायचं, भाजपलाच मतदान करायचं।